श्री शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनीवरा भुजंगभूषणा सप्तकर्णेत्रा लीला विचित्र तुझिया भानु कोटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमा माधव प्रिया भूताधिनाथे अनंता अमूर्तमूर्ती विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात्परा पंचदशनेत्रा परमपावना पयफेन गात्रा परममंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्टाध्यायी अतिनिर्मळा सीमंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुझी वदलासी आपुले गुण व्यास रूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगवीसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयंताचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुतो मुखोद्गत पुराणे संहिता अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटान रूपनाथा वैदर्भासी विद्या दाऊनी अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुणी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भ रायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडोनी दावी 3 रूपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी हो नि जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजिल तुम्हा कारणे तेथुनी यावे परतोन मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृप वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास श्रीवेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अधप पाता वेश घेणारही तत्वता जन्मोजन्मी श्री होय इह परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषवू अवणीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनू सांडुनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखो निया जोडीती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्री अलंकार आणून एकासी श्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमोदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीव देखोणी नृत्य करी पंचशर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खाणी परिलज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियेसी तिने हे दंपत्य देखोनी कृत्रिम पाहुणी हासे मनी परिभावार्थ धरुणी चातुर्य खाणी हरभवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्र यथेष्ट धन षडसन्य देत भोजन शिवगौरी म्हणोनी नमस्कार करून बोळवी जाता ग्रामपंथ लक्षुनी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिड सगन मी कामानळे करुण गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊन या तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करिसी आसपास हासती लोकमार्गीचे तव ते कामे होनी मूर्छित मेदिनी वरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धाव त्वरित करी शांत कामज्वराते तव तो परतुनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंध निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काये माझे अवयव चाचपोणी पाहे गेले पुरुषोत्तव लवला आहे भोगी येथे मजा आता हाती धरुणी तयासी आडमार्गे नेले एकांतासी
वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमिसी पसरले. साल तमाल देवदार आम्रकंद बादी तरुवर. त्या वणी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही. मी श्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार. एरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू. शास्त्र पढलासी सकळ त्याचे काय हेची फळ. परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पाम. आधीच श्रीवरी तारुण्य परम निर्लज्ज एकांतवन. मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची. घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत. तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको. धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवनी. सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना. वृत्तीस नव्हे विकार तरी तो नर केवळ शंकर. त्यापाशी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी. जनरहित घोरवणी द्रव्यघट देखिला नयनी. देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे. सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत. इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे. आपण देखता वर्म काढूनी निंदक वंदिती वागबाणी. परिखेदरहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारे. दुसरियाचे कुटदोष गुण देखे एके जरी अनुदीन. परी ते मुखास नानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे. न दिसे स्त्री पुरुष भाव जाण गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण. न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे. पैल मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहात. कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे. अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेच. कोणाच संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे. विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती. अर्थ बुडाली याची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे. श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस. त्यांच्या पायींच्या पादुका निशेष. होऊनी राहावे सर्वदा वेदमित्रपुत्र साधू परम. धैर्य शस्त्रे निवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम. विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलोनी सारस्वत पुत्र. श्रीरूपे सतना अनिला सत्वर श्रुत केला समाचार. गतकथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ. रायाजवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा केला घात. हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून. अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे. विदर्भ अधोगत मुख पाहात म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य. शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे. राये मिळवूनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान. द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी. विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुचेनी न पालटे भूपाळा. तेव्हा विदर्भ रावतये वेळा आराधिता झाला देवी ते. हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार. देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर. मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत श्रीवेश. यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष. न घडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रतासी म्हणतिनी. परमभक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझेनी. न मोडावे सहसाही या सारस्वतासी दिव्यनंदन. होईल सत्यवेद परायण ईस सुमेधावर जाण. लग्न करुणी देई जे देवीच्या आज्ञे करुण. त्यासीच दिदले लग्न करुण अंबिकेचे वचने जाण. पुत्र झाला सारस्वता धन्य सीमंतिनीची शिवभक्ती. उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती. मोडू न शके सर्वता सुत म्हणे एका सावधान. अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन. शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात. तिसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त. माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुणी दुराचारी. तिच्याच घरी वास करी मद्यमांसरत अहोरात्री. काम कर्दमी लोळत करा वया जगदोद्धार. आपणची अवतरला शंकर ऋषभ नामे योगेश्वर. होनी विचर महीवरी आपुले जे जे निर्वाण भक्त. त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात. पूर्वपुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखोण. दोघेही धावती धरिती चरण. षोडशोपचारे करुण सप्रेम होऊन पूजिती. शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद.
भोजन देऊन बहुविध अलंकार वस्त्रे दिधली. करुणिया दिव्य शेज निजविला तो शिवयोगी राज. तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज. सुवर्णाग्रज उदय होयतो. एवं निशिक्रमोनी जान शिवयोगी पावला अंतर्धान. दोघे म्हणती उमा रमण देऊनी दर्शन गेला आम्हा. मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण. परी गाठीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे. दाशार्य देशींचा नृपती वज्राबाहू नामे विशेष कीर्ती. त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची. तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन. सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेशा जन्मली. कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा एका अनुभव. इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले. तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी ईस होईल पुत्र. त्याही 30 वर्ष दुर्धर गर्भिणी असता घातले. 30 सत्काळ व्हावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसूत. विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या. क्षते पडली झाले व्रण रक्त फुगळे रात्रंदिन. राये बहुत वैद्य आणून औषध देता बरे नोहे. रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विव्हळ. मृत्यूही नोहे व्यथा सबळ परी नवेची सर्वथा. लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन. कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली. जेथे मनुष्यांचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुण. सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडत असे. कंटक पाषाण रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी. आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके. म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती. भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम. जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर कंदा पंचवक्त्रा. अज अजिजा पयफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका. अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्रचालका सद्गुण भरिता. विश्वव्यापका गुणातीता धावा आता जगदोद्धरो. ऐसा धावा करीती सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती. परम भयभीत होणी चित्ती बाळासहित क्षिती पडे. श्रावणारीत नये येऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न. की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी जैसे. सुमतीची करुणा ऐकून पशुपती करिता ती रुदन. धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती. चंचू भरून या जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ. एकी मधुर रस आणोनी स्नेहाळ मुखी घालुनी तोषवीती. वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी. असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले. तो वृषभभार वनिक घेवोनी पंथे जाता देखे नयनी. त्याची या संगे करुणी वैश्यनगरा पातली. तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर. परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा. तेने सुमतीस सर्व वर्तमान पुसिले तू कोठील कोण. तिने जे वर्तले मुळीहून श्रुत केले तयाते. ते ऐकुणी पद्माकर त्याचे अश्रुधारा श्रवती नेत्र. श्वासोच्छवास टाकुणी घोर गती थोर कर्माची म्हणत असे. पहा वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावणीची स्वामिनी. अनाथा परी हिंडे वनी दीनवदन आली येथे. मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती. शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करीती येचा. बहुत वैद्य आणून देता झाला रसायन. केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहेची. मग सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता. कौणासही हे व्यथा बरी न होय कल्पांती. असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण. सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे. पद्माकर शांतवी बहुतारिती नगरजन मिळाले सभोवती. तो निशांती उगवला गभस्ती तेवी शिवयोगी आले तेथे. जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी ये अकस्मात. की क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धाविनला. पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून. त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला. म्हणे वत्से सुमती ऐक का हो रडसी करिसी शोक. तुझे पूर्वजन्मींचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांग पा.
आलीस 84 लक्ष योनी फिरत, तेथीचे स्वजन सोय रे आप्त. आले कोठून गेले कोठे त्वरित, सांगे मजपाशी वृत्तांत हा. तू नाना योनी फिरसी, पुढेही किती फेरे घेसी. कोणाचे पुत्र तू का रडसी, पाहे मानसी विचारूनी. शरीर धरावे ज्या ज्या वर्णी, त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी. परी आपण उत्पन्न कोठून, ते विचारुनी न पाहती. त्वाम पुत्र आणिला कोठून, कोण्या स्थळा गेला मृत्यू पावोन. तू आणि हे अवघे जन, जातील कोठे कवन्या देहा. आत्मा शिव शाश्वत, शरीर क्षणभंगुर नाशवंत. तरी तू शोक करीसी व्यर्थ, विचारुनी मनी पाहे पा. आत्मा अविनाशी शाश्वत, तो नव्हे कोणाचा बंधू सूत. शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ, तरी पडले प्रेत तुझ पुढे. जळी उठती तरंग अपार, सवेची फुटती क्षणभंगूर. मृगजळची मिथ्या समग्र, तरी बुडबुडे सत्य कैसेनी. चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण, चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन. तेथे गंगा लिहिली सहित मीन, कोण वाहोनी गेला तेथे. वंद्यासुते द्रव्य आणून, भीष्मकन्या मारुतीस देऊन. गंधर्व नगरीचे वराडी आणून, लग्न कोणे लाविले. वाऱ्याचा मंडप शिवून, सिकता दोरे बांधिला आवळून. शुक्ती कारजताचे पात्र करुण, पुष्पे कोणी भरियेले. कासवीचे घालुनी घृत, मृगजळीचे मीन पाजळती पोत. ते चरणी नृपुरे बांधोनी नाचत, जन्मांध पाहत बैसले. अहिकर्णीची कुंडले हिरोनी, चित्रींचे चोरा आले घेवोनी. हा प्रपंच लटिका मुळी हुनी, तो साच कैसा जाणावा. मुळीचे हे लटिके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ. क्लेश तरुंचे उद्यान समस्त, शरीर हे उद्भवले. सकल रोगांचे भांडार, कृमी कीटकांचे माहेर. की पापाचा समुद्र, की अंबर भ्रांतीचे. मूत्रश्लेष्म मांस रक्त, अस्मींची मौळी चर्म वेष्टीत. मातेचा विटाळ पितृरेत, अपवित्र असत्य मुळीच हे. ऐसे हे शरीर अपवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र. क्षुरे मूर्धज छेदिले समग्र, इतुकेनी पावन केवी होय. शरण न जाती देशिका प्रती, तरी कैसेनी प्राणी तरती. कल्पकोटी फेरे घेती, मुक्त होती कधी हे. सुमती तू सांगे सत्वर, तुझे जन्मोजन्मींचे कोठे आहेत भ्रतार. अवघा हा मायापूर, सावध सत्वर होई का. जयाचे हे सकळ लेणे, मागता देता लाजिरवाणे. तनु घर बांधिले त्रिगुणे, 5 वासे आणोनिया. यांचा भरवसा नाही जाण, केदवा लागेल न कळे अग्न. की हे झाले वस्त्र जीर्ण, ऋणानुबंध तव तगे. मिथ्या जैसे मृगजळ, की स्वप्नींचे राज्य ढिसाळ. अहा प्राणी पापी सकळ, धनधान्य पुत्र इच्छिती. गंगे माझी काष्टे मिळती, एकवट होती मागुती बिघडती. तैसे स्त्री पुरुष बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा. वृक्षावरी पक्षी येती, किती एक बैसती किती एक जाती. आणि क्या तरुवरी बैसती, अपत्य तैसी जाण पा. पथिक वृक्षातळी बैसत, उष्ण सरलिया उठोनी जात. सोयरे बंधू आप्त, तैसेच जाण निर्धारे. मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले 2 पक्षी. शिव सावधान सर्व साक्षी, जीव भक्षी विषय फळे. ती भक्षिताच भुलोनी गेला, आपण आपणासी विसरला. ऐसा अपरिमित जीव भ्रणला, जन्म मरण भोगीत असे. त्या माझी एकदा पुण्यवंत, सद्गुरुसी शरणरी गत. मग तो शिव होऊनी भजत, शिवा लागी अत्यांदरे. ऐसे एकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठोन. अष्टभावे दाटोन, वंदिती चरणतयांचे. म्हणती एवढे तुझे ज्ञान, काय एक न करीसी इच्छे करुण. तू साक्षात उमा रमण, भक्त रक्षणा धावलासी. मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमती सांगे शिवयोगी. मंत्रुनी भस्म लाविता अंगी, व्यथा रहित जाहली ते. रंभा उर्वशी हुनी वहिले, दिव्य शरीर तिचे झाले. मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठिले तात्काळ. व्रणव्यथा जाओनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ. मग शिवध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले. परिस झगडता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण. तैसी दोघे दिव्य रूप जाण, होती झाली ते काळी. आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य गुरुधन्य मंत्र. काळ मृत्यू भय अपार, त्यापासूनी रक्षी गुरुनाथ. गुरुचरणी रत होती सदा, त्यासी कैची भव भय आपदा. धनधान्यासी नाही मर्यादा, भेद खेदा वारिले. बाळचरणांवरी घालोनी,
सुमती लागे सप्रेम चरणी. म्हणे सद्गुरु तुझ वरुणी, शरीर सांडणे हे माझे. या शरीराच्या पादुका करुण, तुझी ह्या दिव्यचरणी लेववीन. तरी मी नव्हे उत्तीर्ण, उपकार तुझे गुरुमूर्ती. मग शिवयोगी बोलत, आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत. तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त, राज्य पृथ्वीचे करील हा. त्रिभुवन भरी होईल कीर्ती, निज राज्य पावेल पुढती. भद्रायू नाम निश्चिती, याचे ठेविले मी जाण. थोर होय जो भद्रायू बाळ, तव वरी क्रमी येथेची काळ. मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ, निष्ठा धरुणी करीत जा. हा राजपुत्र निश्चित, लोकात प्रकटोंडे दी मात. हा होईल विद्यावंत, चतुष्षष्टी कळा प्रवीण. ऐसे शिवयोगी बोलोन, पावला तेथेची अंतर्धान. गुरुपदांबुज आठवून, सुमती सद्गत क्षणक्षणा. पद्मकरासी सुख अत्यंत, सुनय पुत्राहुनी बहुत. भद्रायू त्यासी आवडत, सदा पूर्वीत लाड त्याचा. पद्माकरे संपत्ती वेचून, दोघांचे केले मेखला बंधन. दोघांसी भूषणे समान, केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षांचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशील. मातेच्या सेवेसी सदा काळ, जवळी तिष्ठत सादर. पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात. सुमती भद्रायू धावत, पाय झाडीत मुक्त केशी. नयनोदके चरणक्षालन, केश वसने पुसिले पूर्ण. जे सुगंध भरीत जाण, स्नेहतेची लाविले. वारंवार करीती प्रदक्षिणा, दाटती अष्टभावे करुण. षोडशोपचारे पूजन, सोहळा करीती अपार. स्तवन करीत असे तेव्हा सुमती, तुझी या प्रसादे करुण मी पुत्रवती. यावरी भद्रायुसी नीती, शिवयोगी शिकवीत असे. श्रुती स्मृती पुराणोक्त पाही, धर्मनीती वर्तत जाई. माता पिता गुरु पायी, निष्ठा असो दे सर्वदा. गोभूदेव प्रजा पाळन, सर्वानुभूती पहावा उमारमण. वर्णाश्रव स्वधर्माचरण, सहसाही न सांडावे. विचार केल्या वाचुनिया, सहसा न करावी आण क्रिया. मागे पुढे पाहोनिया, शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती, कोणी द्वेषी शत्रू किती. आय काय व्यय किती, पहावे चित्ती विचारुनिया. माझे बळ किती काय शक्ती, आपुले सेवक कैसे वर्तती. यश की अपयश देती, पहावे चित्ती विचारुनी. अतिथी देव मित्र, स्वामी वेद अग्निहोत्र. पशु कृषी धनविद्या सर्वत्र, घ्यावा समाचार क्षणाक्षणा. लेकरू भार्या अरिदास, सदन गृह वार्ता रोग विशेष. येथे उपेक्षा करिता निशेष, हानी क्षणात होत पै. ज्या पंथे गेले विद्वजन, आपण जावे तोची पंथ लक्षून. माता पिता गुरु निंदा जाण, प्राणांतीही न करावी. वैश्वदेव समयी अतिथी, आलिया त्यासी न पुसावी याती. अन्न वस्त्र सर्वानुभूती, द्यावे प्रित्यर्थ शिवाची या. परोपकार करावा पूर्ण, परपीडा न करावी जाना. करावे गो ब्राह्मण रक्षण, सत्य सुजाण म्हणती तया. निंदावाद टाकोण, सर्वदा कीजे शिवस्मरण. तेच म्हणावे मौन, शिवसेवन तपथोर. परदारा आणि परधन, हे न पहावे जेवी वमन. करावे शास्त्र श्रवण, शिवपूजन यथाविधी. स्नान होम जपाध्ययन, पंचयज्ञ गोविप्र सेवन. श्रवण मनन निज ध्यास पूर्ण, अनालसे करावी. सुरत निद्रा भोजन, येथे असावे प्रमाण. ध्यान सत्कर्म अभ्यास श्रवण, आळस येथे न करावा. कामपूर्ण धर्मपत्नीसी, निषिद्ध जाण परयोषी तेसी. क्रोधे दंडावे शत्रूसी, साधू विप्रांसी नमिजे सदा. द्वेषियांसी धरावा मद, संत भक्तांसी नम्रता अभेद. संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध, असावे निर्मत्सर सर्वानुभूती. दुर्जनांसी दंभ दावीजे, भल्याचे पदरज वंदीजे. अहंकारे पृथ्वी जिंकीजे, निरहंकार द्विजासी. वाच सावध शिवस्मरणी, पाणी सार्थक दाणे करुणी. पाद पावन देवालये यात्रागमनी, नित्य शिवध्यानी बैसावे. पुराण श्रवणी स्तोत्र सादर, त्वचा संत आलिंगनी पवित्र. सार्थक शिवध्यानी नेत्र, जिवेने स्तोत्र वर्णावे. शिवनिर्माल्य वास घेई जे घ्राणी, ये रीती इंद्रिये लावावी भजनी. दीन अनाथ अज्ञान देखोनी, तयावरी कृपा कीजे. ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री, देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी. युक्त निद्रा युक्ताहारी, मृगया करी परमनीतीने. अतिविद्या अतिमैत्री,
अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी. आपुले वित्त आयुष्य गृहछिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे. नष्ट पाखंडी शटधूर्त पिशून तस्कर जार पतित चंचळ कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे. निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपाणी गुरुतल्पक मार्गपीडक कृतज्ञ धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे. दाराधन आणि पुत्र यासी आसक्त नसावे. अनुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे. बंधू सोयरेश्व शूर स्वजन यासी स्नेह असावा साधारण. भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी. करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण. गेलिया प्राण शिवपूजन सर्वताही न सांडावे. शिवकवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी. भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय. काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन. आतताई मार्गग्न ब्रह्मग्न यांसी जीवे मारावे. सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष. शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूनी ऐकावे. महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संक्रमणी. न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान. अपात्री दाणे दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे. वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरुब्राह्मण मुखे करावे श्रवण. दान दिधल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान. तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे. महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे. बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची. दाणे शोभे सदा हस्त कंकत मुद्रिका भार समस्त. श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची. ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती. औदार्य गुण संपत्ती सफळ जीवित्व तयाचे. देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत. विद्या पात्र येती अमित सद्य दान त्या दिजे. विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी. युद्धा माझी पराक्रम करी याच कांसी पृष्टी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रा समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ. गजतुरंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय. ज्या लिंगांचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन. अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही. ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष. सत्य समागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे. प्रतापे न व्हावे संतप्त परसौख्ये हर्षभरित. सद्वार्ता एकत सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्ने व्यर्थ चार रत्ने आहे पृथ्वीत. अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै. वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद द्यावे. भाग्याभाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा. पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वेश. गर्भिणी पाही गर्भास तेवी प्रजा पाळी का. गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव. भाग्य विद्या गर्व सर्व सोडूनी द्यावा जाणपा. नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण. गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती. कुलशील विद्याधन राज्य तपरूप यौवन. या अष्टमध्ये करुण मन भुलो न द्यावे. ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी. हे नीती एकता जगी साकडे न पडे सर्वथा. 7वा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास. पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया. की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्हाळ. तिसी वरुणी पयफेन धवल श्वशूर गृही राहिला. पुढिले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करीत भद्रायूस. ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करुण विद्वजन. भवगज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र. तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड.
परिसोत सज्जन खंड सप्ताध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु.